मुक्या समाजाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी अनेक वर्ष कष्ट घेतले होते. त्यांची प्रकृती बिघडली तरी वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असा त्यांनी निश्चय केला होता. कोटी कोटी जनतेसाठी ते झगडले होते. पण या महामानवाचे शरीर मधुमेहाच्या आजाराने कमजोर झाले होते. एका फ्रेंच डॉक्टरबाईने कॉस्मिक रेडिएशनच्या तत्वावर आधारित असलेले उपचार करण्याची इच्छा बाबासाहेबांजवळ व्यक्त केली होती. त्या उपचाराने त्यांच्या पायांचे स्नायू व मणक्यातील मज्जातंतू पूर्ववत होण्याची शक्यता होती. तब्येतीने त्रस्त झालेले बाबासाहेब कधी कधी सविता आंबेडकरांना त्या उपचाराविषयी म्हणत असत. बाबासाहेब त्यांना म्हणत, जर तुझे डॉक्टर 8 वर्षापासून मला बरे करू शकत नाहीत, तर दुसऱ्या डॉक्टरांनी माझ्यावर औषधोपचार का करू नये? बाबासाहेबांची तब्येत ठीक नसतानाही ते नेपाळमधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत 14 नोव्हेंबर 1956 गेले होते. 2 डिसेंबर 1956 दिल्ली येथील अशोक विहारामध्ये दलाई लामा यांच्या सन्मानार्थ झालेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. 4 डिसेंबर 1956 रात्री नानकचंद रत्तूंनी टंकलेखनाचे काम 1 वाजेपर्यंत केले होते आणि ते त्या रात्री बाबासाहेबांच्या घरीच झोपले होते. 5 डिसेंबर 1956 सकाळी नानकचंद रत्तू लवकर उठले तेव्हा बाबासाहेब झोपले होते असे त्यांना दिसले. बाबासाहेब सकाळी 8 वाजता उठले तेव्हा नानकचंद रत्तू बाबासाहेबांसोबत बोलले व आपल्या कामाला गेले. सविता आंबेडकर डॉक्टर मालवणकरांसोबत काही खरेदीसाठी दुपारी 1 वाजता बाजारात गेल्या होत्या. सुदामा गंगावणे ह्या स्वयंपाक करणाऱ्याने बाबासाहेबांना चहा करून दिला होता. त्यानंतर जैनांचे प्रतिनिधी बाबासाहेबांच्या भेटीस आले होते. त्यांनी तब्येतीची चौकशी केली होती. बौद्ध धर्म आणि जैन धर्म या विषयावर त्यांनी बाबासाहेबांसोबत चर्चा केली होती. नानकचंद रत्तू बाबासाहेबांच्या पायाला आणि डोक्याला तेलाने मालिश करत होते. एवढ्यातच एकाएकी आनंददायी शांत मधुर आवाज नानकचंद रत्तूच्या कानी पडला. हा आवाज बाबासाहेबांचा आहे असे त्यांनी ओळखले होते. बाबासाहेब डोळे मिटून उजव्या हाताच्या बोटांनी सोफ्याच्या हातावर ठेका धरून गाणे गात होते. हळूहळू गाणे स्पष्ट ऐकू येत होते. ते गाणे होते, बुद्धं शरणं गच्छामि. तेवढ्यातच सुदामा गंगावणे या स्वयंपाक्याने जेवण तयार असल्याचे सांगितले. थोडा भात घेऊन ये असे बाबासाहेब सुदामा गंगावणेला म्हणाले. नानकचंद रत्तूच्या खांद्यावर हात ठेवून चालत जात असता त्यांनी कपाटातून काही ग्रंथ काढून घेतले आणि ग्रंथ चाळून ते टेबलावर ठेवले आणि आपल्या बिछाण्यावर पडले. बाबासाहेबांनी रत्तूला पायाला मालिश करण्यास सांगितले. तेव्हा रात्री 11 वाजले होते. बाबासाहेबांच्या डोळ्यावर झोप आहे असे पाहून आपणही घरी जावे असे नानकचंद रत्तूला वाटले. त्या काळोख्या रात्री बाबासाहेबांच्या खाटेच्या मागे मृत्यू दबा धरून बसला होता याची किंचित सुद्धा कोणालाच कल्पना नव्हती. 6 डिसेंबर 1956 सकाळी बाबासाहेब आपणास सोडून गेल्याची वार्ता सर्व दीन दुबळ्या जनतेच्या कानी पडली होती. सारी जनता दुःख सागरात बुडून गेली होती. बाबासाहेबांच्या देहाला दिल्लीवरून मुंबईस आणण्यात येईल ही बातमी आकाशवाणीवरून लाखो जनतेला मिळाली आणि महामानवाच्या अंतिम दर्शनासाठी प्रचंड जनसमुदायाने गर्दी केली होती. दादरच्या समुद्रकिनारी जनसमुदाय दुःख सागरात बुडून गेला होता.
यशवंत आंबेडकर यांनी 7 डिसेंबरला महामानवाची चिता पेटविली आणि शेवटची मानवंदना जनसमुदायाने बोधिसत्वाला दिली.